बी रेडी स्टार्ट. दरवर्षी 10 डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबल या रसायनशास्त्रज्ञाच्या स्मृतिदिनी स्वीडन येथे नोबल पारितोषिक वितरणाचा समारंभ होत असतो. प्रत्येक पारितोषिक पत्रास व्यक्तीस धनरूपात रक्कम व त्या व्यक्तीचे पारितोषिक प्राप्त क्षेत्रातील कार्य दर्शवणारी पत्रिका आणि एक सुवर्ण पदक या कार्यक्रमात दिले जाते. या सुवर्ण पदकाच्या एका बाजूला अल्फ्रेड नोबल यांची प्रतिमा व दुसऱ्या बाजूस त्या व्यक्तीचे कार्यदर्शक चिन्ह असते. सन 1996 मध्ये या पारितोषिकास 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. परिच्छेद. या पारितोषिकाचे वैशिष्ट्य म्हणजे पारितोषिकाच्या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर, प्राप्तिकर वगैरे भरावा लागत नाही. ठराविक मुदतीत पारितोषिक स्वीकारले नाही अथवा कोणी हे पारितोषिक नाकारले तर ती रक्कम निधी म्हणून नोबेल अकॅडमी या संस्थेत जमा होते. पण हे जागतिक स्तरावरील मान्यताप्राप्त पारितोषिक नाकारले गेले असे अजूनपर्यंत घडलेले नाही. असा अनिवार्य सन्मान मिळवून देणारे हे पारितोषिक ज्याच्या नावाने दिले जाते तो अल्फ्रेड नोबल हा एक मान्यवर रसायनशास्त्रज्ञ होता. ऑक्टोबर 1833 मध्ये स्टॉकहोम येथे जन्मलेल्या अल्फ्रेडने पॅरिसमध्ये रसायनशास्त्राचे व अमेरिकेत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. त्याला स्वीडिश, फ्रेंच, जर्मन व इंग्लिश या भाषा अवगत होत्या. त्यांचा विशेष अभ्यास नायट्रोग्लिसरीन हे स्फोटकांसाठी वापरतात त्या द्रव्यासंबंधी होता. या द्रव्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारा कारखाना त्याने उभा केला. दुर्दैवाने कारखान्यात मोठा स्फोट झाला आणि अल्फ्रेड नोबलचा धाकटा भाऊ मरण पावला. या स्फोटाला अल्फ्रेडला जबाबदार धरले गेले व तथापि त्याला तुरुंगवास घडला. तुरुंगातून सुटून आल्यावर सन 1876 मध्ये त्याने ब्लॉस्टिंग जिलेटिन या स्फोटक द्रव्याचा शोध लावला. त्यानंतर धूर न करणाऱ्या ब्लॉस्टिन या स्फोटकाचा त्याने शोध लावला. या शोधांचे महत्त्व खाणकामाच्या दृष्टीने विशेष होते. परिणामी खाणकामातील उद्योगात क्रांती घडवून आली होती. 10 डिसेंबर 1896 रोजी अल्फ्रेड नोबलने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूपत्रात त्याने 31 कोटी स्वीडिश क्रोनार एवढी मोठी रक्कम नोबेल निधी म्हणून बाजूला ठेवलेली होती. ही रक्कम सुरक्षित ठिकाणी गुंतवून त्याच्या व्याजाच्या उत्पन्नाचा काही भाग खर्चासाठी ठेवला जातो व उरलेल्या रकमेतून 5 समान रकमेची बक्षिसे देण्यात येतात. ही बक्षिसे रसायन, भौतिक विज्ञान किंवा वैदिक साहित्य आणि शांतता या क्षेत्रात अमोल काम करणाऱ्या व्यक्तीस दिली जातात. परिच्छेद. सन 1901 सालापासून या जागतिक स्वरूपाच्या पारितोषिक वितरणास सुरुवात करण्यात आली. दरवर्षी 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबलचा स्मृतिदिन नोबल पारितोषिक वितरण समारंभ होतो. सन 1968 पासून स्विस बँकेने अर्थशास्त्राचे नोबल पारितोषिक ठेवलेले आहे. पदार्थ विज्ञान आणि रसायनशास्त्र या पारितोषिकांची निवड स्टॉकहोम येथे रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स ही संस्था करते. वैदिक किंवा चिकित्साशास्त्रातील व्यक्तींची निवड कॅरोलिन ही संस्था करते. साहित्यातील पारितोषिकासाठी निवड स्वीडन साहित्य अकॅडमी करते. नॉर्वेच्या लोकसभेने नेमलेले 5 सभासद शांतता पात्र व्यक्तींची निवड करतात. कविवर्य रवींद्रनाथ टागोर हे नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय होते.